नमस्कार, मीना नहार, मीनाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणी, आज मी तुम्हाला सुंदर मुलांसाठी अशी खास हेल्दी रेसिपी दाखवणार आहे. तर चला आपण पाहूया ना. मी मेयोनीज घरच्या घरी मेयोनीज कसं करायचं ते दाखवणार आहे आणि खूप हेल्दी मेयोनीज आहे. तर हे पहा, मी त्यासाठी काय केलेलं माहिती का? हे पहा, मी बदाम अशा अर्धा बदाम भिजवलेला आहे, 1 तासभर भिजवलेले आहेत अर्धा बदाम आणि 7-8 काजू, भिजवलेलेच काजू आहे. मी 1 तासभर भिजवलेले. पहा, त्याच्यामध्ये आपण 2-4 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी मिरी पावडर टाकणार आहोत, थोडीच टाकायची आहे. हे पहा, थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि हे पनीर घेतलेलं आहे. तर पनीर आपल्याला असं क्रश करून घ्यायचं. पहा, हे क्रश पनीर आपल्याला टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला, अगदी थोडंसं. पहा, 1 चमच्यावर पाणी टाकलेलं आहे. आपल्याला हे लिंबू घेतलेलं आहे, ते लिंबू पण आपल्याला ह्याच्यामध्ये पिळायचं आहे. पहा, छान पिळायचं आहे आणि हे सगळं बारीक मिक्सर मधनं पेस्ट करून घ्यायची आहे. आता मी चला हे पहा, किती मस्त निघालेलं आहे. पहा, एकदम स्मूथ पेस्ट निघाली. आणि थोडं थोडं जसं पाणी लागेल ना तसं ह्याप्रमाणे करा. हे पहा, असं नॉर्मली करा. खूप सुंदर. पहा, विदाऊट ऑइल आहे, विनेगर वगैरे काही सुद्धा वापरलेलं नाही आपण. किती सुंदर असं मेयोनीज आपण घरी बनवलेलं आहे. मी काढून घेते. हे पहा, सुंदर असं आपलं मेयोनीज तयार आहे. पहा, मी आता हे ब्रेड आहेत ना, थोडे तुपावरती टोस्ट करून घेतलेले आहेत. आपण त्याच्यावरती थोडंसं मेयोनीज लावूया. हे पहा, अगदी कुणी आले तर तुम्ही घाईघाई करून देऊ शकता. हे पहा, त्याच्यावरती मी थोडेसे चिली फ्लेक्स लावणार आहे. हे पहा, थोडं मिक्सर टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. पहा, केवढं सुंदर असं होतंय आणि मुलांना किंवा आपल्याला सुद्धा खायला किती सुंदर वाटणार आहे. तर तुम्ही नक्की करून पहा. मी थोडे सजवून घेते तोपर्यंत. हे पहा, केवढे सुंदर असं मेयोनीज टोस्ट तयार झालेले आहेत आणि घरच्या घरी मेयोनीज पहा किती सुंदर बनलेला आहे. तर तुम्ही नक्की करून पहा आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.